अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं जातं. 2-3 खासदार जे आहेत ते गेलेले आम्हाला माहिती आहेत. पण ठीक आहे ना, ज्या वेळेला सरकार असतं, सरकारला या कुठल्याही पक्षाला सगळं दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, मराठा, ओबीसी, भटक्या, विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं. त्याचा म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतो. पण शासनाला ते सरळ धमकी देतात की लोकसभेपेक्षा सुद्धा विधानसभेमध्ये जास्त ताकद दिसेल, पडताना उमेदवार दिसेल सत्ताधारी. ठीक आहे, आता त्यांची ते पद्धत आहे, त्याप्रमाणे बोलतात तुम्ही. एकेरी टीका पण तुमच्यावरती पूर्वीसारखी जरंगे पाटील करताना पाहिलं नाही. आता त्याने करू द्या ना. काय छगन भुजबळवर टीका काय मी आज करतात का लोक? अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे. त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही. छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी, भटक्या, विमुक्त जे आहे किंवा इतर लहान लहान समाज असतील, मग आदिवासी, दलित, अल्पसंख्याक कुणी, या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात नंतर जो काही निर्णय घ्यायचा तो निर्णय घ्या, हे मी बोलतो. आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला माहिती आहे मी मंत्रिपद सोडायला तयार झालो, मागच्या वेळेला राजीनामा दिला होता. तर त्यामुळे तो प्रश्न येत नाही. का तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही. एकमेकाच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे. पवार साहेबांनी आज बारामतीमध्ये उल्लेख केला इंदापूरमध्ये की पुढच्या 4 महिन्यामध्ये मला हे राज्य सरकार चालवायचं आहे. जसं लोकसभेत साथ दिली तशी विधानसभेत द्या. खरंच या निकालानंतर ना अशा स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती वाटते? असं आहे ना की आता आम्ही पण तेच म्हणतो आहोत की लवकरात लवकर जे आहेत आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून ह्या तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे, काय 80 द्या, 90 द्या, आणखीन काय करायचं ते करा. बिग ब्रदर, छोटा ब्रदर, मधला ब्रदर, काय ठरवायचं ठरवा लवकर. कारण आपण पाहतात की पवार साहेब जे आहेत कामाला लागलेले आहेत, प्रचार सुरू झाला.